सर्व सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या एका दौऱ्याच्या निमित्ताने मी या ठिकाणी आलो. त्या दौऱ्याच्या माध्यमातून मराठा समाजाला व्यवसायाच्या माध्यमातून बँकेमधून कर्ज आणि कर्जाचं जे व्याज आहे, हे व्याज महाराष्ट्र शासन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ देईल असा निर्णय त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 1,80,000 पेक्षा जास्त लाभार्थी करण्यामध्ये यशस्वी झालो. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये 18,000 मराठा उद्योजक त्या ठिकाणी झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये काही दिवसापासून सातत्याने जिल्ह्यातल्या महामंडळाच्या लाभार्थ्यांच्या तक्रारी येत होत्या आणि या तक्रारी इतक्या गंभीर होत्या की नवीन व्यवस्थापकीय संचालक MDंनी हेकेखोरपणे काही निर्णय घेतले. महामंडळ म्हटलं तर अधिकारी MD असतील, चेअरमन मध्ये संवाद असून त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पण चर्चा व्यवस्थित होणं गरजेचं आहे. परंतु MDंनी कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता मराठा समाजाच्या लाभार्थ्यांच्या विरोधात निर्णय घेतले. आता या निर्णयामध्ये असा एक निर्णय झाला की 2024च्या अगोदरचे प्रमाणपत्र अचानकपणे रद्द केले, 2025चे प्रमाणपत्र अचानकपणे रद्द केले. त्याचबरोबर जे नवीन महामंडळाचे LY ज्याला आम्ही प्रमाणपत्र म्हणतो LY, ते LY पण त्यांनी त्या ठिकाणी रद्द केले. आता LY मध्ये जी नवीन अटी शर्ती आहेत, त्या अटी शर्ती जर आपण पाहिली तर त्या अटी शर्तीमुळे त्या ठिकाणी सामान्य मराठा समाजाला प्रमाणपत्रच मिळत नाही. काल धाराशिव असू, बीड असू, जालना असू, छत्रपती संभाजीनगरमध्ये असे लाभार्थी मिळाले की त्या लाभार्थ्यांना 6 वेळेला त्यांना प्रमाणपत्र रिजेक्ट करण्यात आले. प्रत्येक वेळेला काही त्रुटी. एक गंभीर प्रमाणपत्रामध्ये, नवीन प्रमाणपत्रामध्ये मागणी काय आहे? जर 15 लाखापर्यंतचं कर्ज हवं असेल तर कमीत कमी 5 लाख त्या 6 लाखाचं तुमचं वार्षिक उत्पन्न दाखवा. ग्रामीण भागातला मराठा समाजाचा तरुण ज्याची शेती ही कुठेतरी वडिलांच्या नावावरती, आईच्या नावावरती किंवा आजोबांच्या नावावरती आहे, अशा परिस्थितीमध्ये तो उत्पन्न दाखवणार कुठून? आणि ही योजना नवीन तरुणांचे उद्योजक घडवण्याकरिता होती. माझ्याकडे आज दिवसभराच्या चर्चेमध्ये आज एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. सांगोला जिल्ह्यातील एक प्रकरण माझ्याकडे आलं होतं की माधुरीताई अनिल यांनी 2025ला 7व्या महिन्यात कर्ज काढलं. त्यांचं कर्ज मंजूर कधी झालं? 13/2/2026ला. त्यांना किती कर्ज मिळालं? तर 15 लाखाचं कर्ज मिळालं. आता नवीन MDंनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे 2025च्या अगोदरचे LY त्यांनी थेट रद्दच केले. अहो, 3ऱ्या महिन्यामध्ये त्याचं कर्ज मंजूर झालं आणि ज्या वेळेला तो कागदपत्र अपलोड करायला गेला त्यावेळेला त्याला सांगण्यात आलं की तुझा LYच रद्द केला. म्हणजे सामान्य लाभार्थ्यांचं आणि महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या मध्ये किती मोठा गैरसमज झाला. सामान्य लाभार्थ्यांचं म्हणणं काय आहे की हे शासनाने केले. महामंडळाचे MD कुणाचे आहेत? तर शासनाचे आहेत. आज शासन कोण चालवतं? तर राज्याचे मुख्यमंत्री. म्हणजे जाणीवपूर्वक मराठा समाजाचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये एक अंतर निर्माण व्हावं, मराठा समाजाने आंदोलन करावं, याच हेतूने महामंडळाचे MD काम करतात. अजून एक प्रकरण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. एक दुग्ध व्यवसायाचं प्रकरण माझ्याकडे आलं. 12व्या महिन्यामध्ये 2025ला 12व्या महिन्यामध्ये 5व्या तारखेला त्यांनी LY रिन्यू केला. 25/12/2025ला बघा, 25 तारीख म्हणजे डिसेंबरची आपण नाताळची सुट्टी म्हणतो, त्या दिवशी त्याला कर्ज मंजूर झालं. किती? 10 लाख रुपये. आणि जानेवारी महिन्यामध्ये MDंनी काय सांगितलं? 25च्या अगोदरचं ज्यांचं कर्ज मंजूर झाले असतील आणि जरी त्यांनी कागदपत्र अपलोडच केले नाही तर त्यांचं LY डिलीट होणार. अहो, पहिला हप्ताच माणसाने भरला नाही आणि त्याचा LY जर डिलीट केला
तर ज्या माणसाने महाराष्ट्र शासन देवाभाऊ यांच्यावर विश्वास ठेवून अण्णासाहेब पाटील योजनेमधून लाभ घेतला, माणूस मरल की. म्हणजे परिस्थिती अशी झाली, माझ्याकडे हे सगळे जे अर्ज आलेत ना, हे अर्ज जर तपासले तुम्ही तर प्रत्येकाला 10 लाख 15 लाख कर्ज बँकेने दिलेलं आहे. आणि या सगळ्यांची प्रकरणं महामंडळाच्या एमडीने एकदम द्वेषापोटी सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी रद्द केली. म्हणजे कमीत कमी 5 ते 6 कोटीचं हे सगळं बजेट निघेल. म्हणजे काय झालं, मराठा समाजाने शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करावं, मराठा समाजाने शासनाच्या विरोधातल्या मुख्यमंत्र्यांच्या मागण्यामध्ये आंदोलन करावं, अशा हेतूने महामंडळाचे संचालक एमडी यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आज साधारण सर्व मराठा समाजाची भावना समजून घेण्यासाठी आज बैठक घेतलेली आहे. आणि या बैठकीच्या माध्यमातून उद्या आता आम्ही विखे पाटील यांनी विशेष उपसमितीची बैठक घेतली. मी 5ही जिल्ह्यातले जे माझ्याकडे लोकांचे अर्ज आहेत ते गट्टे घेऊन जाणार आहे आणि त्यांना दाखवणार आहे की म्हटलं मराठा समाजातून जन्मलेला हा अधिकारी मराठा समाजाच्या जीवावर जर उठला असेल तर मग ह्याला शासन म्हणून आपण काय कारवाई करणार आहात, आणि जर शासनाची प्रतिमा खराब होणार असेल तर या एमडी वरती काय कारवाई करणार आहात, आणि याची चौकशी कोणी करणार आहे का नाही, की एमडीला कोणी अधिकार दिला प्रमाणपत्र रद्द करण्याचा. या सगळ्या विषयावरती आज मी या जिल्ह्यामध्ये बैठक घेतलेली आहे.